हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन चॅप्टर क्लास 8 च्या विद्यार्थ्यांसाठी क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स. तर विद्यार्थी मित्रांनो, चौकोन काय, त्यांचे टाइप्स काय आणि कशा पद्धतीने त्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे, क्वाड्रिलॅटरल कशा पद्धतीने, रोम्बस कसा करायचा आहे, रेक्टँगल कसा तयार करायचा आहे, ठीक आहे. आणि जॉमेट्रिकल टूल्स म्हणजे तुमची जी कंपास पेटी आहे, ती कंपास पेटी जर तुम्ही यूज करताय तर त्याच्या साह्याने तुम्ही हे सगळ्या गोष्टी यूज करू शकता. तर बघूया आज लेक्चर प्रॅक्टिस सेट 8.1 लेक्चर नंबर फर्स्ट. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा चॅप्टर आहे. तर तुमच्याजवळ फक्त आणि फक्त काय पाहिजे बघा, आपल्याला जॉमेट्रिकल टूल्स माहित पाहिजे. आणि टूल्स माहित करण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला यूज कराव्या. कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग क्वाड्रिलॅटरल गिवन द मेजर ऑफ क्वाड्रिलॅटरल. लेंथ ऑफ एमओ दिलेलं आहे 5.8 सेंटीमीटर, लेंथ ऑफ ओ आर दिलंय 4.4 सेंटीमीटर, मेजरमेंट ऑफ अँगल एम दिलेला आहे 58 डिग्री, मेजरमेंट ऑफ अँगल ओ दिलेला आहे 105 डिग्री आणि मेजरमेंट ऑफ अँगल आर. पहिले काय करायचं, रफ वर्क काढून घ्यायचं. रफ वर्क असा काढून घ्यायचा, त्याला नाव द्यायचं वाटलं पी क्यू आर. काय नाव देणार राजा? पी क्यू आर. असं एक पी क्यू आर नाव देऊन टाका. एम काय काय कोणकोणता अँगल आहे बघा. अँगल कोणता आहे? अँगल एम 58 डिग्रीचा आहे. ठीक आहे, काही अडचण. नंतर दुसरा अँगल ओ दिलेला आहे 105 डिग्रीचा. बरं ठीक आहे. सध्या रफ डायग्राम आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. एम ओ आर आणि ई हे रफ डायग्राम समजण्यासाठी काढावं लागेल आपल्याला. एम ओ आर ई. तर लेंथ ऑफ एम ओ जी आहे ती 5.8 सेंटीमीटर ड्रॉ करायची तुम्हाला. 5.8 सेंटीमीटर ड्रॉ. ठीक आहे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ ओ आर 4.4 सेंटीमीटर ड्रॉ करायचं. ओ आर म्हणजे इथं 4.4 सेंटीमीटर आहे. 4.4 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर अँगल एम 58 डिग्री दिला, अँगल ओ 105 डिग्रीचा दिलाय. ठीक आहे. आणि अँगल आर मात्र 90 डिग्रीचा दिलेला आहे, म्हणजे हा 90 डिग्रीचा आहे. ह्या सगळ्या काढून आणि आपण एक ड्रॉ करायचं आहे. तर मग ड्रॉ करायला काहीच अडचण नाही. बघा, मी थोडीशी जॉमेट्रिकल टूल्स यूज करून तुम्हाला हे सांगतो. तुम्ही सुद्धा काय काय लागणार, इथं काय काय लागणार बघा. एक तुमच्याकडे लागणार स्केल. ठीक आहे. दुसरा अँगल मेजरमेंट करण्याचं हे अर्धगोल, ज्याच्यात 0 पासून 90 पर्यंत 180 पर्यंत डिग्री असतात. ठीक आहे. प्रोटेक्टर लागणार. तिसरी गोष्ट कंपास लागेल तुम्हाला. एका याच्यात तुम्ही पेन्सिल लावणार. ठीक आहे. आणि ही कंपास. ठीक आहे. हे टूल्स मात्र तुम्हाला लागणार. कंपास. आणि फोर्थ म्हणजे तुम्हाला लागणार स्केल. स्केल आणि ह्या 3 ते 4 गोष्टी तुम्हाला लागणार. तर बघूया, स्टार्ट करूया आपण जॉमेट्री टूल्स. सगळ्यात पहिले घेऊ आपण स्केल, रुलर. किती सेंटीमीटर पाहिजे बघा, इथं लक्ष द्या. किती सेंटीमीटर पाहिजे? लेंथ ऑफ एमओ किती पाहिजे? रफ डायग्राम बघून करायचं. रफ डायग्राम काढून बघा. 5.8 सेंटीमीटर किती पाहिजे? 5.8 सेंटीमीटर. तर माझ्याजवळ इथं 5 आहे, इथं 5.8 आहे. ठीक आहे. इथं 5.8 आहे. तर याला नाव द्या. त्याला काय नाव देणार? एम ओ. एम ओ किती सेंटीमीटर आहे? 5.8 सेंटीमीटर. ठीक. 5.8 सेंटीमीटर. आता बघा, अँगल एम मात्र किती डिग्रीचा पाहिजे तुम्हाला? अँगल प्रोटेक्टर घ्या. प्रोटेक्टर तुम्हाला पाहिजे 58 डिग्रीचा. अँगल एम किती डिग्रीचा पाहिजे बघा? 58. ह्या पॉइंटवर ठेवा अशा पद्धतीने. ठीक आहे. इथे ठेवल्यानंतर 58 डिग्री बघा कुठं दिसते? 10, 20, 30, 40, 50 आणि हे साधारणतः 58. ठीक आहे. इथपर्यंत 58. मग आता तुम्हाला फक्त लाईन ड्रॉ करायची. 58 पासून लाईन ड्रॉ करायची आहे. लाईन ड्रॉ करणार आहे आपण 58 पासून. इथं हे ठेवा 58 डिग्री. बघा बाळांनो, अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा यूज करायचंय 58 डिग्रीला. ओके.
ही लाईन ड्रॉ करा आणि थोडीशी लाईन पुढे ओढा. किती डिग्री झाले? 58 डिग्री. स्टेप बाय स्टेप करा राजाओ, काहीच गडबड नाही आहे आपल्याला. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत करू शकता. 58 डिग्री. आता बघा दुसरा अँगल किती डिग्रीचा पाहिजे राजाओ? 105 डिग्रीचा. परत आपण आपलं प्रोटेक्टर घेणार, 105 डिग्री मेजरमेंट करणार. 105 डिग्री आता मोजायचं कुठून? सर इकडून मोजा का इकडून मोज? ठीक आहे, नेमका मोजायचं कुठून? तर बाळांनो, जर इकडचा अँगल मोजता तिकडचं बघा, आणि जर तुम्हाला इथून 105 डिग्री पाहिजे तर इकडून मोजावं लागेल, पण त्या लेफ्ट साइड कडून. मग 0 डिग्री, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. किती पाहिजे? 105 डिग्री पाहिजे. किती डिग्री पाहिजे बोला? 105. इथे 110 होता, इथे 105. ठीक आहे, हा झाला 105. आता इथं स्केल घ्या, स्केल घ्या, स्केल. इथं लोखंडी टोक ठेवा, इथं पट्टीचं एक टोक ठेवा आणि याला इथं सरकवा अशा पद्धतीने. ठीक आहे, थोडस मूव करा. हे जॉमेट्री टूल्स आहे, हे डिजिटल टूल्स, यांची आम्हालाही सवय नाही, परंतु आता सवय करून घ्यावं लागेल. ठीक आहे, ही किती डिग्री मध्ये झालं बाळांनो? हे किती डिग्री मध्ये झालंय? हा लेंथ 105 डिग्री मध्ये. किती डिग्री मध्ये आहे? 105 डिग्री मध्ये. हे 105 डिग्री मध्ये. किती डिग्री? 105. आता बघा, आता तुम्हाला काय करायचं बघा, OR परत जॉमेट्रिकल शेप घ्या. जॉमेट्री मध्ये कंपास घेणार, तुम्ही सुद्धा घ्या कंपास. त्याच्यावर डिस्टन्स मात्र किती पाहिजे आपल्याला? 4.4 सेंटीमीटर. किती? 4.4 सेंटीमीटर. 4.4 सेंटीमीटर. बघूया बघूया बघूया. 2 सेंटीमीटर, परत 3, 4, 4 सेंटीमीटर. याच्यावर ऑलरेडी स्केल असते, तुम्ही स्केलवर ठेवून पण करू शकता. 4 पॉईंट किती पाहिजे? 4 सेंटीमीटर. बघा मी करतोय 4.2, 3 आणि हे 4.4. थोडस एक्झॅक्टली 4.4च पाहिजे आपल्याला. थोडस होऊन जाते. 4.4 पाहिजे. 4.4. 4.4 पाहिजे. हा ठीक आहे, हे 4.4 सेंटीमीटरचं अंतर आहे. तर हे 4.4 सेंटीमीटरचं अंतर मी काय करणार बघा, इथं इथं माझं लोखंडी टोक ठेवा. ठीक आहे, कंपासचं लोखंडी टोक इथं ठेवा. 4.4. हे हल्लं नाही पाहिजे बघा. चार 4.4 पाहिजे आपल्याला. इथं टोक ठेवायचंय. 4.4. 4.4 सेंटीमीटरची मार्किंग करायची. चार पॉइंट चार 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 साधारणतः 4.4. ठीक आहे, आता हे 4.4चं अंतर घेऊन आपल्याला इथे लोखंडी टोक ठेवायचं आहे आपल्याला आणि इथून मार्किंग करायची. टोक नाही आलं पाहिजे. 4.4. हम्म, 4.4. ठीक आहे, आता हे कुठंच नाही हलवायचं. 4.4 वर घेतलंय, हा क्रॉस मारायचा आहे. ठीक आहे, हा अशा पद्धतीने क्रॉस करायचा. हा मारल्यानंतर परत आपलं हे 90 डिग्री मध्ये याला इकडून रोटेट करा.
ठीक आहे, आणि इथून 90 डिग्री परपेंडिक्युलर पाडायचं. इथं परपेंडिक्युलर म्हणजे इथं हा पॉईंट घेतोय. हा पॉईंट घेतल्यानंतर परत स्केल घ्या, परत स्केल घ्या आणि स्केल त्याच्यातून जाऊ द्या दोन्ही पॉईंट म्हणून 90 डिग्री मध्ये. अशी एक स्केल घ्या. इथं हा जो पॉइंट भेटतोय ना, एक मिनिट याला अंडू करतो. तर बाळांनो, ही एक डायग्राम ड्रॉ होते. ठीक आहे, बाकी ही जी डायग्राम झाली याला द्या आर नाव, आणि हे जे मेजरमेंट घेतलं मी 4.4 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि हा मात्र झाला राईट अँगल. ही ऍक्च्युली रिअल डायग्राम झालेली आहे आपली. बाकीचा सगळा पार्ट जो आहे तुम्ही रब करू शकता. ठीक आहे, बाकीचा पूर्ण पार्ट तुम्ही रब करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने हा तुमचा पहिला प्रश्न झाला. बघा, पहिली स्केल घेतली, लेंथ ऑफ एमओ काढलं 5.8 सेंटीमीटर, नंतर लेंथ ऑफ ओ आर 4.4 सेंटीमीटर, अँगल एम काढला 58 डिग्री, अँगल ओ काढला 105 डिग्री. ठीक आहे, किती डिग्री काढलेला आहे? 105 डिग्री काढला. आणि अँगल आर मात्र किती डिग्रीचा आहे? 90 डिग्री परपेंडिक्युलर. तर अशा पद्धतीची ही पहिली डायग्राम आहे तुमची. ठीक आहे, अशा पद्धतीने ही पहिली डायग्राम आणि पहिला प्रश्न. ठीक आहे, तर बघूया आता क्वेश्चन नंबर दुसरा. आवाज वगैरे व्यवस्थित ऐकू येते? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कंटिन्यू आता हे कळत असेल, कंपास पेटी शिवाय जमणार नाही. तर कंपास पेटी आपली जवळ ठेवा. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी कंपास पेटी जवळ ठेवा. आता दुसरी एक डायग्राम काढायची. सगळ्यात पहिले रफ वर्क करून घ्या बाळा. कन्स्ट्रक्ट द DEFG. काय कन्स्ट्रक्ट करायचं तुम्हाला? DEFG. ठीक आहे, क्वाड्रिलॅटरल काढून ठेवा DEFG असं म्हणालेच. तर काय काय पाहिजे? DE 4.5 घ्या. DE, चला DEFG असा सायक्लिक ऑर्डर पाहिजे. DEFG. DE मात्र 4.5 सेंटीमीटर घ्या. त्याच्यानंतर EF 6.5 सेंटीमीटर घ्या. EF घ्या 6.5 सेंटीमीटर. DG घ्या 5.5 सेंटीमीटर. 5.5 सेंटीमीटर. ठीक आहे, आणि नंतर DF डायगोनल आहे 7.2 सेंटीमीटर. 7.2 सेंटीमीटर डायगोनल. नंतर EG घ्या 7.8 सेंटीमीटर. EG मात्र किती घेणार? 7.8 सेंटीमीटर. 7.8 सेंटीमीटर EG घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने एक क्वाड्रिलॅटरल तयार करायचं आहे. तर करूया, काही अडचण नाही. क्वाड्रिलॅटरल इथं तुम्हाला कशाची गरज पडणार बघा. या प्रोटेक्टरची तर काही गरज पडणार नाही, त्याला साईडला ठेवा. ठीक आहे, एक लागणार स्केल आणि एक लागणार आपल्याला कंपास. सगळ्यात पहिले DE काढा. किती काढणार बोला? तर DE काढू आपण. सगळ्यात पहिले DE काढा. इकडे लक्ष द्यायला राहिलं. पहिले DE काढा. स्केल मध्ये 4.5 सेंटीमीटरचं माप घ्या. 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे, हे 4.5 सेंटीमीटर. तुला नाव द्या D आणि काय किती सेंटीमीटर आहे? 4.5 सेंटीमीटर. किती? 4.5 सेंटीमीटर. अशा पद्धतीने DE काढा. नंतर काय काढा? नंतर तुम्ही एक काम करा, DG याच्यात माप घ्या 5.5 माप. 5.5 सेंटीमीटर. 5.5 माझ्याकडे ऑलरेडी स्केल असते त्याच्यामुळं मी घेऊ शकतो, तुम्ही सुद्धा घेऊ शकता. 5 पॉईंट किती पाहिजे मला? 5 सेंटीमीटर. 5.5 सेंटीमीटर बघा. 5.5 सेंटीमीटर. 5.5 सेंटीमीटर.
5.5. हा, हे झालं माझं 5.5 सेंटीमीटर. इथून मी मार्किंग करणार 5.5 वर. इकडे लक्ष द्या, इथं मी लोखंडी टोक ठेवणार. ठीक आहे, हे ठेवलं मी इथं मार्किंग करणार. ठीक आहे, मार्किंग करणार अशा पद्धतीने मी मार्किंग करणार. ठीक आहे, हे मार्किंग करा. म्हटलं हे स्केल बाजूला घेऊन टाकू. ही मार्किंग तुम्ही करू शकता. ही मार्किंग 5 पॉईंट किती झाली? 5. ठीक आहे, नंतर तुम्ही एक काम करा, 7.8चं माप घ्या. इजी काढा. 7.8 7.8 7.8 7.8 7.8 7.8 7.7 7.8. हा, हे 7.8चं माप घेतलं. ठीक आहे, 7.8चं माप आहे. हे ई टोकावर ठेवा. कोणत्या टोकावर ठेवणार? ई टोकावर ठेवायचं. ई टोकावर ठेवून अशी एक लाईन ओढा. ठीक आहे, थोडीशी ई टोकावर ठेवून 7.8. ई टोकावर ठेवून कुठेतरी 7.8चं मार्किंग करा. चला, हे 7.8चं मार्किंग करा. मी इरेजर घेतो इथं. 7.8ची मार्किंग कितीची? 7.8. थोडीशी लांब वाढून. अगोदरची किती होती? 5.5. ती पण घ्या, रब झालेली आहे आपल्याकडून. 5.5 5.5 माप पाहिजे आपल्याला. 5.5 5.5 5.7 5.5. हा, 5.5 माप. 5.5चं माप घ्या आणि पुढे ठेवणार माहिती का? ह्या इथं ह्या टोकाला ठेवा 5.5. ठीक आहे, आणि नंतर हा, ही एक मार्किंग करा. अशा पद्धतीने मार्किंग करा. ही मार्किंग झाली. मार्किंग घ्या. आता याला तुम्ही उचलू शकता. ठीक आहे, ही मार्किंग घेतली. दुसरी EF घ्या. EF बघा, EF किती घेणार? 6.5 सेंटीमीटर. EF घ्या 6.5 सेंटीमीटर. आता ही दोन्ही लाईन तुम्ही जॉईन करू शकता. तशी इथे स्केल घेऊन तुम्ही लाईन जॉईन करू शकता. ही लाईन जॉईन करू शकता. कसं करणार? हे बघा, गेली स्केल. स्केल थोडा वेळ लागतोय ऍक्च्युली. आपल्याला पाहिजे स्केल. काय होते? असं काय होतं? सिलेक्ट झालं.
तर आपण स्केल पाहिजे आणि ही स्केल तुम्हाला पाहिजे, टूल्सला बाजूला ठेवा. त्याच्यानंतर ही लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ करायची. अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करायची. ही लाईन ड्रॉ करायला थोडीशी लाईन मोठी करा. ठीक आहे, ही तुम्ही काढली 5.5 सेंटीमीटर. ठीक आहे, ही झाली 5.5 सेंटीमीटर. ही सुद्धा काढली आपण. डायगोनल सुद्धा काढलेला आहे. याला आणि याला कनेक्ट करा. अशा पद्धतीने हे सुद्धा किती काढलं तुम्ही? 7.2 सेंटीमीटर. 7.2 सेंटीमीटर. आता एक एक साईड जरी काढत गेलं तरी चालतं. आता 6.5 मेजरमेंट घ्या. 6.5 बघा. 6.5 6.5 7.5 किती घेतलंय आपण? 7.5 सेंटीमीटर. 7.8 सेंटीमीटर. आता आपण जॉमेट्रिकल टूल्स घेऊ. आता याच्यात पाहिजे आपल्याला 6.5. 6.5 6.5. ठीक आहे, याला 6.5. आता हे 6.5 इथे ठेवा, लोखंडी टोक, आणि इथून मार्किंग करा. थोडीशी लांब केली तरी चालेल. ठीक आहे, 6.5 आहे. आता काय करायचं आपल्याला? परत एक 7.2 सेंटीमीटर घ्यायचं. 7.2 सेंटीमीटर. कसं करणार? 7.2 सेंटीमीटर. 7.2 हे झालं 7.2 सेंटीमीटर. त्याच्यावर स्केल असते बाळांना. 7.2 सेंटीमीटर. 7.2 सेंटीमीटर घेतल्यानंतर याला ठेवायचं इथे. ठीक आहे, आणि इथं मार्किंग करायची. आता इथं मार्किंग केल्यानंतर इथं स्केल घ्या. स्केल घ्या. याच्यात आणि याच्यात याला कनेक्ट करून घ्या वाटतं. याला आणि याला कनेक्ट करा. डायगोनल कनेक्ट करून द्या. ठीक आहे, आणि हे अंतर पण 6.5 घेतलेलं आहे आपण. 6.5. हा जो एक पॉईंट भेटला, हा एक पॉईंट भेटला. आता या दोन्ही पॉईंटला कनेक्ट करून टाका. आता ही दोन्ही लाईन कनेक्ट करून टाका. थोडं स्लो होत आहे बाळांनो, परंतु टेन्शन घेऊ नका. डायग्राम अगदी बरोबर आलेली आहे.
थोडीशी एकदा प्रॅक्टिस होऊ शकते. 6.5 सेंटीमीटर. विद्यार्थी मित्रांनो, ही तुमची डायग्राम तयार झालेली आहे. ठीक आहे, मला तुम्ही बघू शकता, व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. डीई एफ आणि काय जी. ठीक आहे, डीई 4.5 सेंटीमीटर होते, ई एफ 6.5 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर एफ जी तुम्हाला ड्रॉ करायची होती फक्त, आणि डी जी मात्र 5.5 सेंटीमीटर, आणि हे मात्र डी एफ आहे 7.2 सेंटीमीटर. 7.2 सेंटीमीटर, हे 7.8 सेंटीमीटर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही जॉमेट्री तुमची तयार झाली क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे, तुम्ही सुद्धा बघू शकता अशाच पद्धतीने ही जॉमेट्री तुमच्याकडे राहील. ठीक आहे, एक रफ वर्क काढायची आणि फेअर काढायची. ठीक आहे, पहिली जॉमेट्री ऑलरेडी झालेली आहे, आणि आता ही कोणती आहे, दुसरी जॉमेट्री काढतोय आपण. 8.1 मध्ये पहिला क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केला आहे राजा. ठीक आहे, हा, त्याच्यात 58 डिग्री पण होत आहे, 105 डिग्री पण होत आहे. तर 58 डिग्री आणि 105 तुम्ही काढू शकता. दुसराही प्रश्न आपला झालेला आहे. दुसरा प्रश्न आपला हा होता 8.1 मध्ये. ठीक आहे, आता मात्र कितवा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न बघा. ठीक आहे, डायरेक्ट इथं ठेवा, शेडची काही गरज नाही आपल्याला. 70 डिग्री पाहिजे. हे 70 डिग्री साठी आपल्याकडे काय ऑप्शन आहे, तर त्याला क्लिक केलं तर रेश येऊन जाईल. हा, हे झालं 70 डिग्री. बरं, आता दुसरं बघा, मेजरमेंट ऑफ अँगल किती डिग्रीचा काढला, 70 डिग्रीचा. बघा, 70 डिग्रीचा काढा. आता कितीचा काढा, 50 डिग्रीचा काढा. मेजरमेंट ऑफ अँगल बी 50 डिग्री. इकडून मोजायचं. आता लेफ्ट साइड कडून मोजायचं. किती डिग्री, 50. इकडून मोजा, 10, 20, 30, 40, 50. 50 कुठे येणार, इथे. 50 इथे येणार. 50, 50. डिग्री पाहिजे आपल्याला, तर 50 डिग्रीला याला इथून आला. त्या अगोदरचा अंडू करा. एक काम करा, याला अंडू करा. स्केलला बाजूला ठेवा, इथे ठेवा 50 डिग्री. 6.4 सेंटीमीटर होतं ना, 6.4 सेंटीमीटर बघा. 6.4 6.4 सेंटीमीटर किती आहे, 6.4 सेंटीमीटर. आता 6.4 वरून किती डिग्रीचा अँगल पाहिजे आपल्याला, बोला. आपल्याला पाहिजे 50 डिग्री. किती डिग्री, 50 डिग्री. तर ही झालं तुमचं 50 झाली लाईन 50. ठीक आहे, ही झाली 50 डिग्री. आता 50 डिग्री झाल्यानंतर ते मेजरमेंट कितीचं पाहिजे तुम्हाला, 4.8 सेंटीमीटर. 4.8 सेंटीमीटर. आता याच्यात माप द्या, 4.8 सेंटीमीटर. 4.8 सेंटीमीटर, 4.8, 4.8, 4.8. हा, हे झालं 4.8. हे काय करणार, इथे ठेवायचं, आणि इथे ठेवल्यानंतर पूर्ण असा फिरवायचं. हे झालं 4.8. हे 4.8 सेंटीमीटरचं माप आहे. 4.8 सेंटीमीटरचं माप आहे. माप बदलायचं नाही, म्हणजे इथं तुमचं 4.8 आहे. ठीक आहे, आणि हे थोडंसं इरेज करून घ्या. 4.8. तर 4.8 ने आपल्याला अँगल काढायचं 140 डिग्रीचं. किती, 4.8 वरून अँगल काढायचं 140 डिग्रीचं. थोडस रफ करतो मी, बघा.
140 चा माप घ्यायचं. याला कसं करणार, याला ठेवणार इथं 140 वर, इथं ठेवायचं. एकशे 40 वर जायचं. आता 140 वर जायचं म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 110, 120, 130, 140 इथे येणार, इथे येणार. इथं तुमचं 140 माप येणार. ह्या रेड पट्टीला 140. हे जे पॉइंटर आहे 140 वर करायचं. त्याला 140 वर ठेवल्यानंतर इथून ठेवा. हे ठेवा बाळांनो 140. किती ठेवणार इथं 140. 140 ठेवल्यानंतर ही लाईन ड्रॉ झाली. ही लाईन ड्रॉ झाली. हे अँगल तयार झालं 140. हे अँगल आहे 50 डिग्रीज. हे अँगल आहे 140 डिग्रीज. ठीक आहे. आणि ही लाईन तुमची थोडीशी पुढे ओढून घ्या. ओढा म्हणजे स्केल घ्या आपलं रुलर. रुलर घ्या. रुलर घ्या. अशा पद्धतीने ही लाईन थोडीशी हे झालं बघा. हे तुमचं 50 डिग्री, हे 140 डिग्री. हे ए बी सी आणि हा झाला क्वाड्रिलॅटरल डी. ठीक आहे. 4 साईडचा हा क्वाड्रिलॅटरल डी. त्याच्यात ए काढायचा होता 70 डिग्री, बी काढायचा आहे 50 डिग्री, बी टू सी काढायचं आहे 4.8 सेंटीमीटर आणि तो जो अँगल आहे तो मात्र आहे 140 डिग्रीचा. अशा पद्धतीने हा क्वाड्रिलॅटरल आहे. ही लाईन जर ओढायची तर ओढू शकता. ठीक आहे. ही लाईन जर तुम्हाला पुढे ओढायची तर ओढू शकता, नाही ओढ तरी चालते. ठीक आहे. अशा पद्धतीने ही जॉमेट्री तुमची ड्रॉ झाली. ठीक आहे. अशी फिगर तुमची येईल आणि ही फिगर तुम्ही बघू शकता. ठीक आहे. चला पुढचा एक प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर कितवा झाला? हा झाला 3रा प्रश्न माझ्या मते. आता कोणता आहे? क्वेश्चन नंबर 4. किती आहे प्रॅक्टिस सेट मध्ये? किती प्रश्न आहे बघा. तर पहिले रफ डायग्राम काढायचे. क्वाड्रिलॅटरल आहे, सगळे प्रश्न क्वाड्रिलॅटरलचे. LMNO त्याच्यात येलो आहे LMNO. LM आहे 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर लेंथ ऑफ ON आणि LMO येलो किती आहे 6 सेंटीमीटर. ON आणि NM. ON आणि NM LMNO. चला ठीक आहे, असंच करा सायक्लिक. LMNO येलो आहे 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर लेंथ ऑफ ON आहे 4.5 सेंटीमीटर. बर 4.5 सेंटीमीटर. आणि NM पण 4.5 सेंटीमीटर. ठीक 4.5 सेंटीमीटर. आणि OM मात्र 7.5. OM मात्र किती 7.5. हा डायगोनल जो आहे तो आहे 7.5 सेंटीमीटर. अशा पद्धतीने ही एक जॉमेट्री कन्स्ट्रक्ट करायची. काही सोपं आहे बघा. स्केल घ्या. ठीक आहे. स्केलवर माप घ्या. 6 सेंटीमीटरचं माप घ्या. 6 सेंटीमीटर ही स्केल घेतली बाळांनो. आणि किती माप 6 सेंटीमीटर. याला नाव द्या, लगेच नाव द्या. याला नाव द्या LM. किती सेंटीमीटर आहे 6 सेंटीमीटर. लगेच काय करा, कंपोज मध्ये
4.5 सेंटीमीटरचं मेजरमेंट घ्या. हा तुमचा कंपास, याच्यात घ्या तुम्ही 4.5 सेंटीमीटर, म्हणजे 4.5 सेंटीमीटर माप पाहिजे त्यांना. 4.5 4.5 अजून कमी करा, अजून कमी करा, 4.5. एक मिनिट, त्याला मी साईडला घेतो, टच होते म्हणून. 4.5 4.5 हा, हे झालं 4 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर. हे माप घ्या आणि हे माप काय करा, इथं लोखंडी टोकावर ठेवा. कुठे ठेवणार, ह्या यमच्या इथं लोखंडी टोक ठेवा. माप बिलकुल हलणार नाही, माप बिलकुल हलणार नाही. अशा पद्धतीने 4.5 सेंटीमीटरचं माप घेतले. ठीक आहे, थोडस कमी करा. हे 4.5 सेंटीमीटरचं माप. इथून थोडस काय करा, लोखंडी टोक ठेवा आणि इथं मार्किंग करून घ्या. अशा पद्धतीने ही मार्किंग करून घ्या. ठीक आहे, ही मार्किंग केली, ही मार्किंग करून घ्या. त्याच्यानंतर परत 4.5 सेंटीमीटर माप घेऊन, ठीक आहे, आता एक डायगोनल काढून घ्या. डायगोनल कितीचा पाहिजे तुम्हाला, 7.5 सेंटीमीटरचा पाहिजे, की 7.5 सेंटीमीटर. आता इथं स्केल ठेवा, एक स्केल ठेवा. स्केलची आहे ना, इथून अशी इथं 4.5 सेंटीमीटर बसलं पाहिजे कुठेतरी, बरोबर 4.5 सेंटीमीटर आहे. एक लाईन ओढून ठेवा, 4.5 सेंटीमीटर घेतली, पण ती यम आणि हा कोणता आहे एन. आता इथून परत 4.5 सेंटीमीटरचं माप ठेवा. माप दोनदा 4.5 सेंटीमीटरचं पाहिजे बाळांनो, दोनदा 4.5चं पाहिजे. हे माप बिलकुल बदलायचं नाही. इथे लोखंडी टोक ठेवा आणि इथं मार्किंग करा, इथून मार्किंग करा, इथपर्यंत मार्किंग करून घ्या. केले, मार्किंग केली. आता त्याच्यात माप घ्या 7.5 सेंटीमीटर. कंपास मध्ये माप घ्या 7.5 सेंटीमीटर, 7.5 सेंटीमीटर. हे घेतलं मी माप 7.5. ठीक आहे, तर हे 7.5 घेतल्यानंतर लोखंडी टोक इथे ठेवायचं, इथे ठेवायचं. ठीक आहे, आणि पेन्सिलचं टोक जे आहे तुमचं, लोखंडी टोक इथे ठेवा आणि पेन्सिल अशी फिरवा. तर माझ्याकडे हे टूल्स आहे, त्याच्यामुळे मात्र सॉरी इथून नाही घ्यायचं, इथून नाही घ्यायचं, सॉरी. हे डायगोनल आहे, डायगोनल असल्यामुळं इथून तुम्ही काय करा, अशा पद्धतीने हे घ्या, पेनाने मार्किंग करून, ही पेनाने मार्किंग केली. ठीक आहे, आता हे टूल्स बाजूला सरकवा, हे टूल बाजूला, आणि वरचं जे माप आहे ते 4.5 आहे. एकदा हे चेक करू, रुलर मध्ये हे मेजरमेंट जर तुम्ही घेताय, हे 4.5 म्हणजे हे सुद्धा 4.5च बसतं, बरोबर बसतं, 4.5च बसतं. आता एक काम करा, स्केल घ्या आणि थोडासा शेप चेंज करा,
आणि एक लाईन ड्रॉ करा. ठीक आहे, अशा पद्धतीची एक लाईन ड्रॉ करून घ्या. आणि ही लाईन ड्रॉ काढली नंतर ही आहे 4.5 सेंटीमीटर, ही सुद्धा आहे 4.5 सेंटीमीटर. आणि आता तुम्हाला डायगोनल पण काढायचा आहे. हा डायगोनली काढून घ्या. डायगोनली काढून घ्या. डायगोनली काढली. आता इथून तुम्ही काय करा, हा डायगोनल काढला. हा किती सेंटीमीटरचा? 7.5 सेंटीमीटरचा. त्याचं नाव इथं पॉइंट नाव द्या, एल एम एन, आणि हा झाला ओ. आणि ही लाईन मात्र जॉईंट करून द्या. ही लाईन मात्र जॉईंट करून, ही मात्र लाईन जॉईंट करून. माझ्याकडे काय डायरेक्ट टूल्स नसल्यामुळे हे डिजिटल टूल्स आहेत, त्यांना ऑपरेट करण्याची टेक्निक वेगळी असते. आता काय करा, एल वरून ओ पर्यंत लाईन ड्रॉ करून घ्या लांब. एक लाईन ड्रॉ करा. आणि अशा पद्धतीने हा तुमचा तयार झाला क्वाड्रिलॅटरल. त्याचं नाव काय? एल एम एन ओ. ज्याची साईड एल एम आहे 6 सेंटीमीटर, एम एन आहे 4.5 सेंटीमीटर, एन ओ आहे 4.5 सेंटीमीटर, आणि एम ओ जो डायगोनल आहे तो मात्र काढला आपण 7.5 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हे जॉमेट्री तुमची ड्रॉ होणार आहे. ठीक आहे, हे तुम्ही काढू शकता. ओके, हा झाला तुमचा क्वेश्चन क्रमांक 4. अजून किती झाले बाळांनंतर तुमची प्रॅक्टिस सेट झालेली. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे शिक्षक लोक शाळेत वेगवेगळ्या टेक्निक्सनी वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात, परंतु जॉमेट्री मात्र चेंज होऊ शकत नाही. हा, जॉमेट्रीचा शेप चेंज होऊ शकतो. ठीक आहे, काय आपण इथे एल पॉईंट घेतला, एखादा ओ ने सुरुवात करू शकतो, एम ने करू शकतो, एन ने करू शकतो, सुरुवात कुठूनही होऊ शकते, परंतु शेप मात्र चेंज होणार नाही. ती जॉमेट्री कशी जरी फिरवली तर तीच उत्तर राहणार. तर बाळांनो, इथे ही तुमची प्रॅक्टिस सेट झालेली आहे. अशा पद्धतीने हे 4ही प्रश्न मी तुमचे एक्सप्लेन केलेले. पहिला प्रश्न, दुसरा, तिसरा आणि चौथा. ठीक आहे, हे बघा क्वेश्चन नंबर पहिला हा होता, दुसरा हा, तिसरा अशा पद्धतीची डायग्राम आहे, आणि चौथा हा. अशा 4 प्रश्नांची प्रॅक्टिस सेट होती. बरोबर आहे का? 4च प्रश्न आहे. तर ही प्रॅक्टिस सेट तुमची कंप्लीट झालेली आहे. तर वारंवार 2दा 3दा तुम्ही रिव्हिजन करा. आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी मात्र प्राईड रायडर सर या यूट्यूब चॅनलला, या प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन या ऍप्लिकेशनला डाउनलोड करून घ्या. त्याच पद्धतीने प्राईड रायडर सर या यूट्यूब चॅनलला तुम्ही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या मेथड्स टेक्निक्स तुम्हाला शिकायला भेटतील. ठीक आहे, तर लेक्चरसाठी आपण तयार आहोत. धन्यवाद.